तुम्ही कधी दुधीमध्ये ज्वारीचं पीठ टाकून पाहिले का? नाही ना? मग लगेच ही रेसिपी पहा. बघा काय करायचं, मध्यम आकाराचा दुधी घ्यायचा, त्यानंतर याचे साल काढून हा दुधी आपल्याला उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर असा खिसून घ्यायचा आहे. आता इथे आपला दुधीचा किस तयार झालेला आहे ना, तो आपल्याला लगेच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी हळद, सोबतच 1 चमचा लाल तिखट, काळं तिखट, जिरे घालायचं, ओवा चोळून घालायचा, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा घालायचा. वरून छान किचन किंग मसाला घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालायचं आणि अगदी व्यवस्थित असं जसं पीठ या दुधीच्या पाण्यामध्ये भिजेल ना तसं ॲड करायचं आणि मिक्स करत जायचं आहे. त्यानंतर वरून अगदीच 2 चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता गॅसवरती पॅन ठेवून त्याला तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेलं दुधीचं मिश्रण आहे ना, ते थोडंसं घालून असं पसरवून घ्यायचं आहे. मस्त वरच्या बाजूने तेल टाकायचं आणि झाकून ठेवून 5 मिनिटं ठेवायचं आणि दोन्ही बाजूने छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. खूप मस्त लागतं. तुम्हीसुद्धा हे दुधीचं थालीपीठ किंवा पराठा या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा. दुधी खात नाहीत किंवा दुधीला पाहून नाक मुरडतात ना, त्यांच्यासाठी ही खूप मस्त पौष्टिक आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी, झटपट होणारी रेसिपी आहे. मस्त असे हे दुधीचे थालीपीठ तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा असेच खाले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात. रेसिपी आवडली असेल आताच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.